धुळ्यातील देवपूर पोलीस ठाणे येथे 3 एप्रिलला पोलीस निरीक्षक समाधान वाघ यांना प्राप्त झालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे धुळे शहरात देवपूर भागात एकता नगरकडे जाणाऱ्या नदी किनारी चौपाटीवर एक इसम विना परवाना गावठी कट्टा व 2 जिवंत काडतुस जवळ बाळगून दहशत निर्माण करण्याच्या उद्देशानं फिरत असल्याची माहिती मिळाली। दरम्यान या ठिकाणी तात्काळ सापळारच सदर इसमाला ताब्यात घेऊन कारवाई करण्यात आली आहे। यामध्ये सलमान खान जावेद खान वय 20 राहणार वीटभट्टी नूर मस्जिद जवळ देवपूर धुळे याला पोलिसांनी ताब्यात घेतले। त्यावेळी त्याच्या कमरेला एक गावठी कट्टा पिस्तल आणि खिशात 2 जिवंत काडतुस मिळून आली। यावरून देवपूर पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 147/2026 भारतीय शस्त्र अधिनियम सन 1959 चे कलम 3/25 तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37(1)(3) व 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला। त्याच्या ताब्यात मिळून आलेल्या मुद्देमालाचं वर्णन हे 42,000 रुपये किमतीचं असून पोलिसांनी त्याच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला। सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे, धुळे शहर उपविभागीय यांच्या मार्गदर्शनाखाली देवपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक समाधान वाघ, सहाय्यक पोलीस निरीक्षक भटू पाटील, शोध पथकातील अंमलदार मिलिंद सोनवणे, पोलीस हेड कॉन्स्टेबल किरण मेहरुणकर, कैलास पाटील, भटेंद्र पाटील, सौरभ कुटे, वसंत कोकणे, शुभम बोरसे अशांनी हा गुन्हा उघडकीस आणून उत्तम कामगिरी केली आहे। सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलिसांकडून केला जात आहे। ब्युरो रिपोर्ट, लुंबिनी न्यूज, धुळे।